जय श्रीराम जय मल्हार साहेब. संविधानाच्या कलम 91 मध्ये व्यवसाय करायचा अधिकार दिलाय, पण आता तुम्ही म्हणता मग आम्ही कुठं तुम्हाला अडवलंय करा व्यवसाय. साहेब विषय तो नाही, विषय ऐका पुरा. आमचा पिढ्यानपिढ्यांचा व्यवसाय मेंढी पालन आहे, हे तर सगळ्यांनाच माहित आहे ना. मग जंगल बंद करून तुम्ही घटनात्मक अधिकार हिरावताय. रामराज्यात न्याय होता, पण आजच्या राज्यात कुठं आहे न्याय? एक मेंढी 10 ते 15 हजारची, आणि जर 100 मेंढ्याला काय झालं खाया पिया वाचून तिला चारा नाही मिळाला तर त्यांची भरपाई कोण करेल साहेब? महाराष्ट्रात 50 ते 60 लाख मेंढपाळ आहेत साहेब, आणि जर त्यांच्या मेंढ्याला खायला नाही भेटलं आणि जर त्यांच्या मेंढ्याला जर काही झालं तर किती हजार कोटीची नुकसान होईल साहेब. माहित आहे? मेंढीपासून GDP वाढतो. झाडं लावणं महत्वाचं आहे, पण मेंढपाळांना जगवणं त्याहूनही महत्वाचं आहे. पहिल्याच लोकांना नोकऱ्या भेटत नाहीये, पहिलेच कित्येक पोरं बेरोजगार आहेत, असेच गरीब असतात. आणि जर मेंढपाळांनी मेंढ्या ऐकल्या तर साहेब विचार करा, भारतात किती बेरोजगार होतील, कळलं? आणि भारताची अवस्था काय होईल? साहेब आम्ही मेंढपाळ जंगलाचे दुश्मन नाही, रक्षक आहे. मेंढ्यांना फक्त गवत लागतं, आणि राहिली गोष्ट झाडांची तर झाडांना आपण दुसरी सुरक्षा उपलब्ध करू शकतो. यानेच झाड वाढतात, झाडांना ताकद मिळते. आम्हाला आकारलं तर वनवे वाढतील, कारण जर एखाद्याने बिडी पिऊन जंगलात फेकली तर गवत पेटत आणि सगळ्यांचीच नुकसान होती. आम्ही फायर फायटर आहोत जंगलाचे, आणि आम्हालाच बाहेर काढताय साहेब. धनगर समाजाचं 1 ते 1.5 कोटी मतदान आहे महाराष्ट्रात, आणि आमच्या पोरांना शाळा नाही, आमच्या मेंढ्या चारायला जागा मोकळी नाही कुठं, आणि आम्हाला कसल्या योजना कसली सुविधा पण नाही. 2029 ला निवडणूक आहे. करायचं उभं का करायचं मतदान? आपण ज्यांना मतदान करतो ते 5 वर्ष आमच्याकडे फिरून पण नाही बघते, मग आम्ही का कोणाला मतदान करायचं आणि का कोणासाठी उभं राहायचं? आम्ही भीक नाही मागत आहे, आम्ही आमचा हक मागतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये हजारो मेंढपाळ होते. महाराजांनी कधीच मेंढ्या चारायला बंदी घातली नाही. अहिल्यादेवी होळकर स्वतः मेंढपाळ कुटुंबातल्या होत्या. त्यांनी मंदिरं बांधली, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या, आणि आज त्यांच्या लेकरांना जंगलातून हाकलताय. ही कसली लोकशाही साहेब? मेंढपाळांची मागणी एक, चारण्याचा पास. पावसाळ्यात 3 ते 4 महिने तात्पुरती मेंढी पास द्या, जो आधार कार्डावर मिळेल. 2, राखीव कुराने प्रत्येक तालुक्यात 100 ते 200 एकर गायरान जमीन फक्त मेंढपाळांसाठी राखीव ठेवा. 3, चारा छावणी. दुष्काळात जनावरांसाठी मेंढपाळांसाठी चारा डेपो सुरू करा. 4, विमा योजना. वीज पडून रोगाने मेंढी मेली तर 10,000 रुपये भरपाई द्या. मेंढी विमा योजना काढा. 5, फॉरेस्ट कमिटी. 2 मेंढपाळ 1 फॉरेस्ट अधिकारी गावातली वन संरक्षण वाद मिटेल. शेवटचं साहेब, पुढची आज आहे उद्या नाही, पण जर एका मेंढपाळाची हाय लागली तर 7 पिढ्या भोगावं लागल. आम्ही प्रभू श्रीरामांचे भक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आम्हाला लढायचं माहिती आहे, पण त्याच्या आधी आम्ही विनंती करतो, समजून सांगतो. आज मेंढी जगवा, उद्या मेंढपाळ तुम्हाला जगवेल. नाहीतर याद राखा, 50 ते 60 लाख मेंढपाळांचा तळतळाट वाया नाही जाणार. जय श्रीराम जय मल्हार, जय अहिल्यादेवी, जय भारत माता, वंदे मातरम.